भारतामध्ये असं एक ठिकाण आहे जिथे लग्नाआधी आई व्हावं लागतं, नाहीतर मुली ह्या बदलतात नवरदेव। राजस्थानमधील उदयपूर, सिरोही आणि पाली जिल्ह्यात या डोंगराळ भागात राहणाऱ्या गरासिया या जातीमध्ये लिव्ह इन पद्धत रूढ असून या जातीमधील स्त्रियांना लग्नाआधी आई व्हावं लागतं। आई न बनल्यास त्या स्त्रिया दुसऱ्या पुरुषासोबत जाऊ शकतात। मित्रांनो, भारतात विविध जाती जमातीचे लोक राहत असतात, त्यांच्या विविध संस्कृती देखील आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक संस्कृतीमध्ये लग्नाबाबतच्या ज्या प्रथा आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळतात। शहरी भागामध्ये लिव्ह इनची ही पद्धत आता कुठेतरी चर्चा होऊ लागली आहे, मात्र आदिवासी भागात ही पद्धत पूर्वीपासूनचीच आहे। गरासिया समाजातल्या लिव्ह इन पद्धतीबद्दल असं सांगितलं जातं की एकदा या समाजातील 4 भाऊ दुसऱ्या शहरात राहायला गेले, त्यातील 3घांनी लग्न केलं, पण 4था हा लिव्ह इनमध्ये राहिला, त्यानं लग्न केलं नाही। कालांतराने लग्न झालेल्या मुलं झाली नाही, मात्र लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या या 4थ्या भावाला मात्र मूल झालं। तेव्हापासून गरासिया समाजात लिव्ह इन ही पद्धत सुरू झाली। गरासिया समाजात दापा एक पद्धत असते, त्या अंतर्गत 2 दिवसासाठी लग्न मेळावा भरतो। तेथे स्त्रिया त्यांच्या आवडीच्या पुरुषाची निवड करतात आणि पळून जातात। परत आल्यावर ते लिव्ह इनमध्ये राहू शकतात। पुढे पुरेसे पैसे कमावल्यानंतर मात्र हे लिव्ह इनमधील हे जोडपं लग्न करतात। दुसरी गोष्ट म्हणजे लग्नासाठीची त्यांची महत्त्वाची अट ही असते की लिव्ह इनमध्ये राहत असताना त्यांना आई वडील हे व्हावंच लागतं। लग्नाअगोदर जर मूल जन्माला घातलं नाही तर ते लग्न नाही करू शकत। पुढे हे दोघे वेगवेगळे राहतात, त्यावेळी ही महिला दुसऱ्या पुरुषाला जोडीदार म्हणून शोधते आणि त्याच्यासोबत जाऊ शकते। मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओतून नवीन काही ऐकायला मिळालं असेल तर तुम्ही SS ब्रो स्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा। धन्यवाद।